नमस्कार मित्रांनो, खूप साऱ्या शेळीपालकांना हा प्रॉब्लेम फेस करायला मिळतो. हे पहा, हे करडू उभं राहते पुन्हा खाली पडते, उभं राहते पुन्हा खाली पडते. याच्या आईला म्हणजे शेळीला भरपूर दूध आहे, तरी देखील याच्या अंगामध्ये ताकद नाही. हे पहा, अशा प्रकारे ते उभं राहतं खाली पडतं, उभं राहतं खाली पडतं, अशक्तपणा आल्यासारखं वाटत आहे. पण ही प्रॉब्लेम नेमकी का होतो हे बऱ्याच जणांना कळत नाही. पण कधी कधी काय होतं मित्रांनो, आपल्या शेळ्यांना भरपूर दूध असतं आणि भरपूर दूध असल्यामुळे ती करडं जे आहे ते खूप सारं दूध पितात. खूप दूध पिल्याने त्यांचं पोट असं टम भरतं आणि त्याच्यामुळे पोटामध्ये गॅस तयार होण्याची शक्यता असते, अपचन होतं आणि त्यामुळे ही समस्या जी आहे ती उद्भवत असते. मित्रांनो, याच्यावर उपचार काय करायचा आहे किंवा काय काळजी घ्यायची, तर आपले पिल्लं जे आहेत ते पिल्लांना जास्त दूध पिऊ द्यायचं नाही आहे. लिमिटमध्ये दूध त्यांना प्यायला द्यायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हे समस्यापासून वाचू शकता. तर या समस्येवर उपचार काय करायचा आहे, तर न्यूरोकाइन प्लस नावाचं सिरप म्हणजे औषध मित्रांनो कोणत्याही मेडिकलमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ते आणायचं आहे आणि वजनानुसार तुम्हाला त्या करडाला दिवसातून 3दा द्यायचं आहे. याने खूप लवकरात लवकर तुमचं कडू रिकवर होईल आणि पहिल्यासारखं पुन्हा चांगल्या प्रकारे मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय मित्रांनो, तुमच्या गावाचं नाव नक्की कमेंट करा. धन्यवाद.